जादू ये चला है, तुझे देख कर हुआ मैं लापता। नजरें हटाए कैसे समझ न आए, खोए रहना चाहे तुझ में सदा। खुद से तेरी बातें करूं, ख्याल भी तुझ पे फिदा। आंखें मेरी बोल उठे, तू कितना जरूरी हुआ। हो तेरे रंग में मैं रंगने लगा। 2016 मध्ये आम्ही ॲज अ फ्रेंड फेसबुक थ्रू ओळख झाली होती आणि एकदा सिद्धिविनायकला गेलो होतो. तिथे आम्ही रिटर्न येताना त्यांनी मी जीन्स घातली होती. त्यावेळेस असं म्हणजे जीन्स अलाउड होतं मंदिरमध्ये. सो मी शूज घातलेलं, तर शूजची लेस निघाली होती. तर त्यांनी ट्रेनमध्ये सगळ्यांसमोर ते शूजची लेस बांधली होती 2018मध्ये. सो मला ते खूप स्पेशल वाटलं आणि त्याला पण हे गोष्टी आठवतात. रंग में मैं रंगने लगा हूँ पिया, जब से ये दिल मेरा तुझसे जुड़ा। हो तेरे ढंग में मैं ढलने लगा हूँ पिया, जब से ये दिल मेरा तुझसे जुड़ा। तुमसे जश्न तुमसे उड़ते गुलाल सजन तुम पे, मगन तुम पे लगन तुमसे, दुनिया गुलाब सजन तुमसे। दरमियाँ इश्क जो हो गया बातें भी करे है बयां। मम्मी माझी 2015ला गेली आणि 2014ला पप्पा गेले. त्याच्यानंतर 16मध्येच माझी त्याच्यासोबत फ्रेंडशिप झाली. तर ते जे मोमेंट्स होते की मी मॉम डॅडला खूप मिस करायची. त्याने खूप सांभाळून घेतलं मला ॲज अ फ्रेंड. तो मग आमचा बॉन्ड खूप चांगला बनत गेला. मग आम्ही बेस्ट फ्रेंड झालो. त्याने खूप मला समजून घेतला. तर लाईफमध्ये खूप अप अँड डाऊन्स आले, बट त्याने नेहमी मला सपोर्ट केला म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये, की चला होऊन जाईल, टेन्शन घेऊ नको, नेहमी सोबत राहायला. हीच गोष्ट मला त्याची आवडली. हो तेरे रंग में मैं रंगने लगा हूँ पिया, जब से दिल मेरा तुझसे जुड़ा। तेरे रंग में मैं रंगने लगा हूँ पिया, जब से दिल मेरा तुझसे जुड़ा। हो तेरे ढंग में मैं ढलने लगा हूँ पिया, जब से दिल मेरा तुझसे जुड़ा। भगवानी तिला आमच्या दोघांच्या काही गोष्टी अशा आहेत ज्या आम्ही नाही का दोघांची एकमेकांना ॲक्च्युली कंपनी आवडते खूप सारी, फिरायला वगैरे सोबत एकमेकांना आवडतं. त्यानंतर आमची नंतर ॲक्च्युली आम्ही संभाजीनगरला कृष्णेश्वर मंदिरात गेलो होतो ज्योतिर्लिंगला. त्याच्यानंतर आमची ॲक्च्युली लव्ह जर्नी स्टार्ट झाली. पहिला कोणी एफर्ट्स म्हणजे पहिला दे कोणी गेला? एफर्ट्स ऑफकोर्स त्याने केलंय. आणि मग तुम्ही तिला किती वर्ष? 2016 पासून ते मी 8 इयर्स वेट करायला लावलं. त्याने ट्राय केलं होता, म्हणजे माझा बर्थडे होता 2018मध्ये, की त्याला असं वाटलेलं मी त्याला हा बोलणार. माझ्या बर्थडेच्या टायमाला त्या बलून घेऊन आला,
पांडा घेऊन आला, भरपूर त्यांनी काय सरप्राईजेस माझ्यासाठी केले. पण तरी पण ती मुलगी नाही पिघळली. ठीक आहे. सो केलं, स्ट्रगल होतं. त्याच्यानंतर आमची फ्रेंडशिप पण मध्ये 2-3 वर्ष आमची गॅप होती फ्रेंडशिपमध्ये. आणि त्याच्यानंतर स्वतःहून ती मुलगी आली माझ्याकडे. ते म्हणतात ना, सबर का फल मीठा होता है. जस्ट लाईक दॅट. सपना है सच है कि जादू है या जाने क्या है, बहता समय एक पल को यही थम गया है. ॲक्च्युली तसं झालं माझ्यासोबत की जशी मुलगी हवी होती, म्हणजे फॅमिली सांभाळणारी, सुंदर दिसणारी, आणि काही मुली अशा असतात की दोन्ही वेस्टर्नला पण मॅच करतात आणि ट्रॅडिशनलला पण मॅच करतात आणि फॅमिली पण सांभाळतात. तशामधली एक आहे माझी लाईफ पार्टनर. लगता है था लिखा तू है मेरे लिए और मुझे भी तेरा होना ही था. सपोर्टिव्ह आहे खूप. तेच म्हटलं ना की फॅमिली ॲक्च्युली एक वेळ तिने मला सपोर्ट नाही केला चालेल, पण जी फॅमिली आहे, मम्मी आहे, बहीण आहे, त्यांना तिने खूप सांभाळलं पाहिजे आणि ती तशीच आहे. बस तो माझ्यासोबत लाईफ टाईम असंच चांगला आत्तापर्यंत जसं आहे तसंच राहावं. मला काही असं, हां तू तर नेहमी सोबतच राहतो माझ्या अप्स अँड डाऊन्समध्ये, सो मला काही एक्सपेक्टेशन्स नाही त्याच्याकडून. मुलं आणि मुली दोघींना एक लाईफ पार्टनर हवा असतो आणि तो मनासारखा हवा असतो. तोच तिला पण भेटला आणि तो मला पण भेटला आहे. त्यामुळे मी पण खूप खुश आहे आणि आय होप नाही म्हणता येणार, आय गॅरंटी की ती पण खूप खुश आहे. और मुझे